शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या पिकामध्ये जीवाणूंचा वापर करता का? जसं की मायकोरायझा, ट्रायकोडर्मा, पीएसबी, केएमबी किंवा ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम यासारख्या जीवाणूंचा जर वापर करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जीवाणू देत असताना आपण रासायनिक खतासोबत चालतात का? तर नाही. आपण याला सोडत असताना हे जीवाणू असल्यामुळे याला आपण कुठल्याही प्रकारे खतासोबत किंवा रासायनिक ज्या गोष्टी असतात त्यासोबत दिले नाही पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट येईल. आपण दिल्यानंतर साधारणतः 8 ते 10 दिवस कुठल्याही प्रकारचं केमिकल आपल्याकडून गेलं नाही पाहिजे, हे देखील काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर मायकोरायझा आणि ट्रायकोडर्मा एकत्र मिक्स करायला चालतं का? तर नाही. आपण शक्यतो हे वेगवेगळं द्रावण केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला रिझल्ट चांगल्या प्रकारे येईल. मायकोरायझा ही एक आपल्या पिकाला जैविक बुरशी असते, पिकासाठी चांगल्या फायद्याची बुरशी असते. त्याचबरोबर ट्रायकोडर्मा काय काम करतं, तर ज्या बुरशी असतात त्याला मारण्याचं काम करत असतं. शक्यतो आपण हे मिक्स करत असताना वेगवेगळं केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल. ही काळजी आपण नक्की घेतली पाहिजे. त्याचबरोबर जे आपण मायकोरायझा, ट्रायकोडर्मा, सुडोमोनस, केएमबी, पीएसबी यासारख्या जीवाणूंचा वापर करत असताना आणखी एक काळजी घेतली पाहिजे, ती म्हणजे कोणत्या कालावधीमध्ये सोडलं पाहिजे. जर आपण याला उन्हाळ्यामध्ये सोडलं तर याचा आपल्याला फायदा होईल का? तर नाही. आपण याला कधीही देत असताना शक्यतो आपण हिवाळ्यामध्ये याचा वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला याचा पुरेपूर फायदा होईल. जर आपण याला उन्हाळ्यामध्ये सोडलं तर त्यांना जे सर्वाईव्ह करण्यासाठी किंवा जगण्यासाठी वातावरण असतं ते चांगलं राहत नाही किंवा ते मरण पावतात. त्यासाठी आपण ही काळजी घेतली पाहिजे. तेव्हा कुठं आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होईल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका.